हाय, मी सौरभ शिंदे फ्रॉम एस आर क्लासेस. आज आपण टी वाय बी कॉम यांचं रिव्हिजन घेतो बघा एम सी क्यूसाठी. बघा आज टॉपिक आहे आपला अकाउंटिंग ऑफ ट्रान्झॅक्शन ऑफ फॉरेन करन्सी. ठीक आहे, बघा खूप इझी टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत लक्षात घ्या, ते तुम्हाला स्टडी केलं पाहिजे. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पडू शकतात, एम सी क्यू टाईपचे क्वेश्चन पडू शकतात, ते आपण आज बघूया. ठीक आहे, पहिलं महत्त्वाचं म्हणजे काय हे लक्षात ठेवा, जो 100% पडेल बघा AS11. कोणतं स्टँडर्ड आहे फॉरेन करन्सी एक्सचेंज रेटचं? तर AS11 लक्षात घ्या. 100% बघा याच्यावरती एक तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह नक्की पडेल. ठीक आहे, बघा प्रत्येक टॉपिकचं जर आपण केलं कॅल्क्युलेशन तर एक 5 मिनिमम 5 तरी तुम्हाला इथे एम सी क्यू पडतील. समजतं मी काय म्हणतोय? 5 ते 10 पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो दुसरा पॉईंट आहे AS11, तर तुम्हाला समजलं. हे पुढचे तुम्हाला डेफिनेशन दिसतात बघा. इथल्या काही कन्सेप्ट तुम्हाला मी क्लिअर करतो बघा. फर्स्ट मध्ये दिले ॲव्हरेज रेट. बघा ॲव्हरेज रेट म्हणजे काय हे दिले बघा. ॲव्हरेज रेट इज अ मीन ऑफ एक्सचेंज रेट इन द फोर्स ड्युरिंग अ पिरियड. समजतं, ड्युरिंग अ पिरियड मधला जो काही रेट असेल, जो एक्सचेंज रेटचा ड्युरिंग अ पिरियड म्हणजे तुमचा समजा फायनान्शियल इयर असेल त्यामधला एक ॲव्हरेज रेट काढला जातो. ठीक आहे, किंवा 2 मंथचा पिरियड असेल तर त्यामधला सगळ्याचा एक ॲव्हरेज रेट काढला जातो, ॲव्हरेज रेट बोलला जातं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा की एक्सचेंज रेट फोर्स ड्युरिंग अ पिरियड. ठीक आहे, हा शब्द लक्षात ठेवा. पुढे क्लोजिंग रेट आहे बघा. सेकंड क्लोजिंग रेटचा मिनिंग काय होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बॅलन्स शीट डेट म्हणजे एंड ऑफ बॅलन्स शीट डेट. जी काही बॅलन्स शीट डेट आहे 31 मार्च असेल तर मग तो क्लोजिंग रेट असेल. 31 डिसेंबर असेल बॅलन्स शीटची क्लोजिंग डेट, तर तो तुमचा त्या दिवशीचा जो रेट असेल तो क्लोजिंग रेट असेल. ठीक आहे, समजते. त्यानंतर थर्ड त्यांनी दिले एक्सचेंज डिफरन्स. तुम्हाला माहिती आहे इज अ डिफरन्स रिझल्टिंग फ्रॉम द रिपोर्टिंग सेम नंबर ऑफ युनिट ऑफ अ फॉरेन करन्सी इन रिपोर्टिंग करन्सी ऑफ डिफरंट एक्सचेंज रेट. म्हणजे दोन रेटमधला जो फरक असतो त्याला आपण एक्सचेंज डिफरन्स म्हणतो. म्हणजे समजा ज्या दिवशी तुम्ही परचेस केलं त्या दिवशी 50 रुपीज असेल डॉलर मागे, आणि ज्या दिवशी तुम्ही ॲक्च्युअली पेमेंट करता त्या 55 झाला असेल, जो काय 5 रुपीज आहे तो एक्सचेंज डिफरन्स असेल. ठीक आहे, ह्या कन्सेप्ट क्लिअर ठेवा जेणेकरून तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्ह आले म्हणजेच एम सी क्यूचे क्वेश्चन आले की तुम्हाला ते इझी वाटेल. ठीक आहे, पुन्हा एक्सचेंज रेट तुम्हाला माहिती आहे द रेशिओ ऑफ एक्सचेंज टू करन्सीज. बरोबर ना, म्हणजे दोन करन्सी एक्सचेंज करण्याचा रेशो म्हणजेच एक्सचेंज रेट. बरोबर ना, याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, फेअर व्हॅल्यू बघा तिथे पुढे तुम्हाला त्यांनी दिलं आहे फेअर व्हॅल्यू. जो थर्ड वन दिले ना त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं तुम्हाला फेअर व्हॅल्यू. तर फेअर व्हॅल्यू की द अमाऊंट फॉर अ विच ॲसेट कुड बी एक्सचेंज ऑर लायबिलिटी सेटल बिटवीन द नॉलेजेबल विलिंग द पार्टीज इन अ आर्म लेंथ ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे जे काही एक योग्य व्हॅल्यूचं ॲसेटची व्हॅल्यू वगैरे ते फेअर व्हॅल्यू. ठीक आहे, पुन्हा पुढे बघा फॉरेन करन्सी दिले. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इज अ करन्सी ऑदर दॅन द रिपोर्टिंग करन्सी ऑफ द एंटरप्राइजेस. म्हणजे आपल्या देश समजा इंडिया असेल तर इंडियाच्या बाहेरच्या देशाची जी काही करन्सी असेल त्याला आपण फॉरेन करन्सी म्हणणार. ठीक आहे, आणि महत्त्वाचे पुढचे जे 2 पॉईंट बघा मॉनिटरी आयटम आणि नॉन मॉनिटरी आयटम. ठीक आहे, बघा त्यांनी दिले बघा आर मनी हेल्ड अँड ॲसेट अँड लायबिलिटीज टू बी रिसीव्ह ऑर पेड इन अ फिक्स ऑर रिटर्नेबल अमाऊंट ऑफ मनी. म्हणजे एक फिक्स अमाऊंट तुम्हाला पेड करायची आहे, हे फिक्स आहे, त्याला मॉनिटरी आयटम्स बोलतात. नॉन मॉनिटरी आयटम ॲसेट अँड लायबिलिटीज अदर दॅन मॉनिटरी. मॉनिटरी सोडून आता हे ॲक्च्युली डिटेलमध्ये मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी आपण डिटेलमध्ये पुढे बघूया, मी पुढे तुम्हाला सांगतोच आहे. ठीक आहे, आणि इथे पुढे तुम्हाला दिलं बघा की रिपोर्टिंग करन्सी दिल्या बघा. लास्ट वन दिले का रिपोर्टिंग करन्सी इज अ करन्सी यूज प्रेझेंटिंग द फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे तुम्ही आता सध्या इंडियामध्ये रुपीज आहे, मग ती इंडियाची रिपोर्टिंग करन्सी तुमची काय आहे रुपीज. समजतं हे. आता पुढचा पॉईंट बघा, हे सगळे गोष्टी आता मी एक्सप्लेन केल्या त्याही खूप महत्त्वाच्या आहेत. आता पुढचा जो भाग आहे तुम्ही तर इथे बघू शकता बघा. हा एक क्वेश्चन बघा, विच ट्रान्झॅक्शन नीड टू बी ट्रान्सलेट. कोणते ट्रान्झॅक्शन गरज आहे ट्रान्सलेट करण्याची. ठीक आहे, म्हणजे कन्वर्ट करण्याची. तर बघा त्यांनी तुम्हाला दिले बघा. फर्स्ट दिले इम्पोर्ट गुड्स, सेकंड दिला एक्सपोर्ट गुड्स, परचेस ऑफ फिक्स असेट किंवा लोन. ह्या 4 गोष्टी प्लीज लक्षात घ्या, याच्यावरती एम सी क्यू पडू शकतो. ठीक आहे, इम्पोर्ट गुड्स, एक्सपोर्ट गुड्स, परचेस ऑफ ॲसेट आणि लोन. यासाठी फक्त तुम्ही काय करता रेट ट्रान्सलेट आपण करतो एक्सचेंज रेट. ठीक आहे, पुढे तर व्हाय ट्रान्सलेट वगैरे ह्याच्यावरती काय विचारलं जाण्याची शक्यता कमी आहे. पुढे बघूया आपण बघा. जर तुम्ही बघा हा एक पॉईंट आहे स्पॉट रेट. ठीक आहे, आता स्पॉट रेट म्हणजे काय ह्याच्यावरती एक्झाम्पल तुम्हाला एम सी क्यू विचारला जाऊ शकतो बघा. तर त्यांनी दिलं बघा ट्रान्झॅक्शन आर ट्रान्सलेटेड ॲट द एक्सचेंज रेट प्रिवेलिंग ऑन द डेट ऑफ द ट्रान्झॅक्शन. म्हणजे ज्या दिवशी तुमचा ट्रान्झॅक्शन एक्झॅक्टली होत आहे त्या दिवशीचा रेट त्याला आपण बोलतो स्पॉट रेट. समजतं, एक समजून घ्या. पुढे बघा दिस एक्सचेंज रेट इज नोन ॲज स्पॉट रेट. द ट्रान्झॅक्शन इन फॉरेन करन्सी इज रेकॉर्डेड इन रुपीज बाय अप्लाइंग द फॉरेन करन्सी अमाऊंट इन एक्सचेंज रेट बिटवीन द रुपी अँड द फॉरेन करन्सी द डेट ऑफ द ट्रान्झॅक्शन. म्हणजे ज्या दिवशी ट्रान्झॅक्शन होते त्या दिवशीचा जो रेट आहे त्याला आपण स्पॉट रेट म्हणतो. क्लिअर. बघा याच्यावरती पण विचारलं जाऊ शकतं, ह्याचाही व्यवस्थित स्टडी करा. तर पुढे आता मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे बघा एक सेकंड तुम्हाला ॲव्हरेज रेट दिला आहे.
आता स्पॉट रेटचं एक एक्झाम्पल त्यांनी इथे दिले बघा, तुम्ही बघू शकता इथे बघा, ॲन इंडियन कंपनी मेक $10,000 हां, एक्सचेंज रेट आहे 49. मग तुमचा तो जो 49 आहे ना, तो स्पॉट रेट आहे. ठीक आहे इथे. आणि सेकंड वन बघा, तुम्हाला बी दिला इथे ॲव्हरेज रेट. ॲव्हरेज रेट म्हणजे काय, तर बघा जो काय पिरियड असेल, ट्रान्झॅक्शनचा जो पिरियड असेल, आता वीक असेल, मंथ असेल, समजलं ना, त्यातला जो रेट असेल त्या मंथचा किंवा त्या वीकचा, त्याला ॲव्हरेज रेट म्हटलं. म्हणजे प्रत्येक दिवशी रेट तुम्हाला माहिती आहे, फॉरेन जे काही रेट आहेत हे प्रत्येक दिवशी चेंज होत राहतात. आज असेल 50 असेल, 51 असेल, सध्या 70-75च्या आसपास चालू आहे. मग तो रेट प्रत्येक दिवशी बदलत असतो, त्याचा ॲव्हरेज काढला जातो. बघा ना, आता इथे तुम्ही एक्झाम्पलमध्ये खाली बदलत तो समजलं बघा, हे इतके रेट आहेत बघा त्या दिवसाचे, त्यांचं टोटल केली, डिवाइड बाय 4 केले आणि ॲव्हरेज रेट काढला. ह्याला आपण ॲव्हरेज बोलतो. ठीक आहे, स्पेसिफिक पिरियडमधला तो ॲव्हरेज असतो. समजा ॲव्हरेज रेट हे एक महत्त्वाचं आहे बघा. आणि पुढे बघा, माशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला बघा मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी ह्याच्यावरती 100% बघा MCQ तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आपण बघा मॉनिटरी आयटम म्हणजे कोणते आयटम आणि नॉन मॉनिटरी आयटम म्हणजे कोणते आयटम. ठीक आहे, बघा 100% ह्याच्यावरती विचारला जाणार MCQ. ठीक आहे, बघा मॉनिटरी आयटममध्ये कोणकोणते येतात, तर तुम्ही जर व्यवस्थित बघता तर बघा डेटर्स, क्रेडिटर्स, लोन दिले का, हे सगळे मॉनिटरीमध्ये येतात. मग थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा, बॅलन्स शीटमधल्या करंट ॲसेट आहेत ना, करंट ॲसेट किंवा करंट लायबिलिटीज ह्या सगळ्या मॉनिटरीमध्ये येतात. ठीक आहे, आता हे मॉनिटरी नॉन मॉनिटरी काय, तर बघा मॉनिटरी म्हणजे काय, तुम्हाला लगेच कन्वर्ट कॅशमध्ये होणार आहेत. हे समजतं नाही मी काय म्हणतोय, हे कन्वर्ट कॅशमध्ये होणार आहेत. समजलं, डेटर्स, क्रेडिटर्स, कॅश इन हँड वगैरे ज्या करंट ॲसेट करंट लायबिलिटीज ह्या लगेच कन्वर्ट होणार. पण बघा नॉन मॉनिटरी म्हणजे काय, फिक्स ॲसेट वगैरे तुम्ही लगेच ते कन्वर्ट करू शकता का कॅशमध्ये, हां लगेच फिक्स ॲसेट सेल करू शकता का, नाही. मग असेल आपण नॉन मॉनिटरी बोलतो. ठीक आहे, समजतं. एक सोप्या आणि साध्या भाषेत सांगतो तुम्हाला, मॉनिटरी आयटम म्हणजे काय, की करंट ॲसेट आणि करंट लायबिलिटीज, सगळ्यांना करंट ॲसेट करंट लायबिलिटीज माहिती आहे बॅलन्स शीटच्या, ते सगळे मॉनिटरीमध्ये येणार. ओके. आणि दुसरं नॉन मॉनिटरीमध्ये काय येतं, तर फिक्स ॲसेट किंवा स्टॉक, जो स्टॉक आहे तो एक लक्षात ठेवा. करंट ॲसेट मध्ये तुमचा स्टॉक पण येतो, पण इन्व्हेंटरीज त्यामध्ये पकडू नका फक्त. ठीक आहे, जो क्लोजिंग स्टॉक आहे ह्याला क्लोजिंग रेट म्हणजेच नॉन मॉनिटरीमध्ये येतो तो. फिक्स ॲसेट, इन्व्हेंटरी आणि इन्व्हेस्टमेंट किंवा इक्विटी शेअर्स वगैरे दिसतं ना, इक्विटी शेअर्स, डिबेंचर्स आणि फिक्स ॲसेट, इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेंटरीज, क्लोजिंग स्टॉक ह्या गोष्टी नॉन मॉनिटरीमध्ये येतात. ठीक आहे, ही एक गोष्ट झाली. हा दुसरं तुम्हाला जर विचारलं जाऊ शकतं बघा इथे, ते म्हणजे मॉनिटरी जे आयटम आहेत ना त्यासाठी ॲव्हरेज रेट मॉनिटरीसाठी क्लोजिंग रेट यूज केला जातो. म्हणजे एक्सचेंज करताना मॉनिटरी आयटम क्लोजिंग रेट यूज केला जातो. आणि जे नॉन मॉनिटरी आयटम आहेत, हां नॉन मॉनिटरी जे आयटम आहेत त्यासाठी जो स्पेसिफिक त्या पिरियडचा रेट घेतला जातो. ठीक आहे, त्याला पुढे बघूया. पण एवढं जर समजा तुम्हाला मॉनिटरी कोणते आयटम आहेत, करंट ॲसेट, करंट लायबिलिटीज जे करंटली आहेत ते. नॉन मॉनिटरीमध्ये काय काय येतं, फिक्स ॲसेट, क्लोजिंग स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, इक्विटीज, डिबेंचर्स. ओके, समजलं मॉनिटरी नॉन मॉनिटरी. ठीक आहे, मग तुम्हाला इथे दिले बघा, खाली एक एक्झाम्पलही दिले. शेअर कॅपिटल काय आहे, नॉन मॉनिटरी आहे. ट्रेड रिसिवेबल बघा, ट्रेड रिसिवेबल करंट ॲसेट मॉनिटरी आहे. इन्व्हेस्टमेंट नॉन मॉनिटरी, फिक्स ॲसेट नॉन मॉनिटरी. ठीक आहे, पुढे आता बघा, पुढे जर तुम्ही बघता तर माशी म्हटल्याप्रमाणे बघा इथे त्यांनी एक सेम पुन्हा दिले बघा, म्हणजे मॉनिटरी आयटम्स आणि नॉन मॉनिटरी आयटम्स कोणता रेट यूज होतो. माशी म्हटल्याप्रमाणे मी तर व्यवस्थित बघा, जे मॉनिटरी आयटम्स आहेत त्यासाठी बघा त्यांनी जो रेट दिला आहे तुम्हाला, तुम्ही जर पाहिलं तर क्लोजिंग रेट, कोणता रेट यूज होतो, क्लोजिंग रेट. आणि नॉन मॉनिटरी आयटम जे आहेत त्यासाठी हिस्टॉरिकल कॉस्ट, म्हणजे त्याचा जो रेट असेल, व्हॅल्यू ऑफ हिस्टॉरिकल, त्या दिवशीचा रेट असेल तो यूज होतो, लक्षात घ्या. ठीक आहे, एक्सचेंज रेट म्हणजे डेट ऑफ ओरिजिनल ट्रान्झॅक्शन, ज्या दिवशी ट्रान्झॅक्शन आलं होतं तो रेट यूज होतो नॉन मॉनिटरीसाठी. ठीक आहे, समजते मी काय बोलतोय. नॉन मॉनिटरी ते फेअर व्हॅल्यू वगैरे खाली दिले बघा. हां सेम बघा त्यांनी दिले, त्यांनी पुढे की एक्सचेंज रेट एक्साइटेड व्हेन द सच अमाऊंट डिटरमाइंड, म्हणजे सेम ज्या दिवशी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ओरिजिनल ट्रान्झॅक्शन त्या दिवशीचा रेट नॉन मॉनिटरीसाठी यूज होतो. मॉनिटरीसाठी क्लोजिंग रेट, ह्या दोन गोष्टी प्लीज लक्षात ठेवा. ठीक आहे, आता जे मी सगळं सांगितलं आहे त्या गोष्टी प्लीज व्यवस्थित घ्या. AS11 एक लक्षात घ्या बघा, सेम ह्या बाहेरचं काहीच येणार नाही. जे आत्ता मी म्हटलं तुम्हाला सेम त्या टाईपमध्ये सगळं तुम्हाला विचारलं जाईल एक्झाममध्ये, ह्याच्यामध्येच MCQ विचारले जातील. आणि जे काय बाकीच्या एंट्रीज आहेत परचेसचे, म्हणजे परचेस जर केलं, इम्पोर्ट केलं तर एंट्री काय होते, तर परचेस टू फॉरेन कंपनी वगैरे, किंवा सेल केलं तर काय एंट्री होते, फॉरेन कंपनी सेल्स. FEF कुठे जातं, तर प्रॉफिट झाला की लॉस झाला की, तुम्हाला माहिती आहे ना मागे मी सांगितलं आहे. हां जर तुम्हाला प्रॉफिट झाला तर FEF तुमचं फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट हे क्रेडिट साईडला जातं. लॉस झाला तर FEF तुमचं डेबिटला येतं. 30% हा क्लोजिंग आपण काय करतो, क्लोज करतो. FEF कुठे ट्रान्सफर करतो, PNLला. बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, आता जे मी म्हटलं ते ज्या काय ॲक्च्युली प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण जे यूज करतो, हां त्या सगळ्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. ह्याचा फक्त स्टडी करा, तुमचा हा ओव्हरऑल टॉपिक कवर होऊन जाईल. बघा असे सेम मी व्हिडिओ प्रत्येक टॉपिकवरती बनवणार आहे तुम्हाला, हां ते तुम्हाला मिळत जातील. बघा चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.